सर्वात पहिले इंस्टाग्राम फॅमिलीचे खूप खूप धन्यवाद. कारण इंस्टाग्रामवर मी व्हिडिओ बनवत असताना मला 28 वर्षापूर्वी 28 वर्षापूर्वी आम्ही एकमेकापासून लांब झालेलो मित्र, म्हणजे 28 वर्षापूर्वी आम्ही एक हॉटेलमध्ये कामाला होतो पुण्या इथे. तर त्यानंतर आम्ही सोबत 1 वर्ष काम केलं. आमचे एकमेकाचे इतके जीव मिळाले की आम्ही एकमेकाशिवाय समजा करमत नव्हतं आम्हाला. आमचा 1 वर्षाचा संवाद जो होता खूप आनंदात गेला. त्याच्यानंतर तो 1 वर्ष काम केल्यानंतर तो त्याच्या गावी चालला गेला. नगर शहरातला होता तो. त्याच्यानंतर मी तिथं भरपूर दिवस काम केलं. नंतर मग 28 वर्षे असे निघून गेले की तो त्याच्या याच्यामध्ये मग्न झाला आयुष्यामध्ये. मी माझ्या आयुष्यात मग्न झालो. असे इंस्टाग्रामवर आणि आता 2-3 वर्षापासून मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवतो, रील बनवतो. आणि अचानकमध्ये त्याने आजच्या 10 ते 15 दिवसापूर्वी त्याने माझा व्हिडिओ बघितला. व्हिडिओ बघितल्यानंतर त्याने मला ओळखलं त्या व्हिडिओमध्ये की हा आम्ही सोबत काम केलेलं माझा मित्र विलास आगळे आहेच. तर त्याने मला कमेंटमध्ये लिहिलं की विलास, मी तुझा मित्र आहे, मला कॉल कर, नंबर दिला. आणि त्याच्यानंतर मी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या काही वैयक्तिक कामामुळे त्याने त्याचा फोन उचलले नाही पहिल्या दिवशी. तर त्याच्यानंतर परत मी 2-3 दिवसांना परत त्याला कॉल केला, तर त्याने माझा फोन उचलला. माझा फोन उचलल्यावर तो इतका खुश झाला की शब्द सांगणे कठीण नाही. कारण 28 वर्षाचा जो मधला जो प्रवास होता तो त्याच्या आयुष्यामध्ये मग्न होता. मी माझ्या आयुष्यात मग्न होतो. त्याच्यामुळे कधी संपर्कात आलो नाही. पण ह्या इंस्टाग्रामच्या मध्ये रील बनवत असल्यामुळे त्याला ती रील बघितली आणि त्यानं माझ्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मी त्याच्यासोबत संपर्क केला आणि मी त्याला कॉल केल्यानंतर तो इतका खुश झाला की शब्द सांगणं कठीण आहे. त्याच्यानंतर त्याने मला विचारलं, तुझ्या आयुष्यात काय चाललं, तू काय करतोय, काय नाही, मुलं किती, बाळं किती, लग्न झालं का, सर्व. मी त्याला विचारलं, त्याने मला सांगितलं. मी त्याला विचारलं, त्याने मला विचारलं. पण नंतर त्यानं सांगितलं की विलास, मी त्यानंतर शिक्षण घेतलं. भरपूर दिवस शिक्षण घेतल्यानंतर मी अभ्यास केला. अभ्यासामध्ये संघर्ष घेतला आणि खरोखर त्याने खूप संघर्ष घेतला. ज्यावेळेस आम्ही सोबत कामाला होतो त्यावेळेस त्याची परिस्थिती मला सांगत होती की मला तो सांगत असायचा की माझी परिस्थिती विलास अशी आहे, तशी आहे. पण मग त्याच्यानंतर त्यानं त्याच्यामध्ये अभ्यास करायचा. सुट्टी झाली, हॉटेलमध्ये सुट्टी झाल्यानंतर स्वतः तो पुस्तकं वाचत असायचा आणि मी पिक्चर बघायला जायचो. पण त्याचा संघर्ष त्याला कामी आला. आज तो नगरमध्ये पोलीसमध्ये लागलेला आहे. त्याने फोनवर सांगितलं मला यकीन नाही आलं, मला विश्वास नाही बसला त्याच्यावर. पण ज्या वेळेस त्यानं माझ्या